चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना ते ब्रशनी लावावं की ब्लेंडरनी लावावं, खूप जणींचा प्रश्न आहे. म्हणून मी आज हे सेशन घेऊन आलेली आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा पण फाउंडेशन लावत असतात तेव्हा नेहमी लक्षात घ्या की तुमचं फाउंडेशन हे फुल कव्हरेज असू द्यात की साधं, तुम्हाला ते ब्लेंडरनी लावायचं आहे. ब्रशनी लावलेल्या फाउंडेशनचे पॅचेस पडणं किंवा ते सेट न होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ब्लेंडर हे तुमच्या फाउंडेशनला अगदी परफेक्टपणे ब्लेंड करत असते. पण ब्लेंडर हे तुमच्या चेहऱ्यावर असं घासायचं नसतं, ते फक्त असं डॅब 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 करा. लक्षात घ्या, किमान 4 ते 5 मिनिट जर का तुम्ही फाउंडेशन ब्लेंड केलं तरच तुमचा मेकअप हा खूप जास्त चांगला, सुंदर आणि खूप ग्लोई दिसत असतो. फक्त ब्लेंडर घेतलं आणि ते 1-2 मिनटं डॅब डॅब केलं तर तुमचा मेकअप छान दिसत नाही. फाउंडेशन कोणतं वापरावं यावर मी नंतरून लगेच रील बनवणारच आहे उद्या, परंतु आज मेकअप सेट करण्याबद्दल बोलूया. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पण फाउंडेशन लावून घेतात आणि त्यावर पावडर लावत असणार तर तेव्हा ती पावडर मात्र ब्रशनी लावायची आहे. पावडर तुम्हाला ब्लेंडरनी किंवा स्पॉन्जनी लावायची नाही आहे. कारण की पावडर सेट करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर पॅचेस पडत असतात, तर ती पावडर तुम्हाला नेहमी ब्रशनी सेट करायची आहे. ब्रश हे खूप ब्रँडेड असावे का? अजिबात नाही. तुम्ही अगदी साधे लोकल कंपनीचे सुद्धा ब्रशेस वापरू शकतात. त्यासाठी तुम्हाला ब्रँडेडच ब्रश असायला हवे असं काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार ब्रशेस जे आहेत ते वापरू शकतायत. जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन वापरत आहात आणि त्याच्यावर पावडर लावत आहात, कॉम्पॅक्ट लावू नका, ट्रान्सल्युशन पावडर लावा. ट्रान्सल्युशन पावडर ही तुमच्या मेकअपला खूप चांगल्या प्रमाणामध्ये लॉक करते आणि ट्रान्सल्युशन पावडर ही खूप नॅचरल दिसते. तुमचा मेकअप असा पावडर पावडर पांढरा पांढरा दिसत नाही. सेटिंग स्प्रेवर आणि कोणती पावडर वापरावी यावर पण मी लवकरच रील बनवणार आहे. परंतु आजचा माझा विषय आहे फाउंडेशन. फाउंडेशन सेट करण्याआधी तुम्हाला त्याच्यावर प्रायमर लावणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं फाउंडेशन बेसच बसत नाही. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे मॉइश्चरायझर. मी म्हणेन मेकअपची सुरुवातच जी आहे तर ती सुरुवात तुमची सर्वात पहिले टोनर, त्यानंतर मॉइश्चरायझर, त्यावर प्रायमर आणि त्यानंतर येते ते फाउंडेशन. जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं नाही तर तुमचं फाउंडेशन इतकं जास्त प्रमाणामध्ये पॅची दिसेल आणि तुमच्या चेहऱ्यावर जर का ओपन पोर्स असतील, पिंपल असतील, डाग असतील, ते जास्त दिसायला सुरुवात होणार आहे. तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक चांगलं मॉइश्चरायझर लावू शकतात. आता मॉइश्चरायझर कोणतं लावायचं, तुम्हाला जे आवडेल ते. मी तर नेहमीच सांगत असते की तुम्ही डायरेक्ट बेबी मॉइश्चरायझर पण लावलं तरीसुद्धा चालते. बेबी मॉइश्चरायझर हे खूप जास्त हार्मफुल नसते, सगळ्या स्किन टोनला सूट होते, सगळ्या स्किन टाईपला सूट होते. त्याचा कुठलाच त्रास होणं किंवा खूप जणींचं असं असते ना, मॅम हे मॉइश्चरायझर लावलं की माझा चेहरा काळा पडतो, ते मॉइश्चरायझर लावलं की माझा चेहरा डल दिसतो, हे मॉइश्चरायझर लावलं की चेहरा ऑइली दिसतो, तर तुम्ही डायरेक्ट बेबी मॉइश्चरायझरसुद्धा लावू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड कसं करायचं आहे ते मी आज सांगितलेलं आहे. मी लवकरच तुमच्यासाठी कुठली ट्रान्सल्युशन पावडर वापरावी, बनाना पावडर काय आहे, पावडरचे प्रकार घेऊन येणार आहे. याचबरोबर मी तुम्हाला प्रायमरचे प्रकार, प्रायमरची माहितीसुद्धा घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. आणि हो, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, नक्की जॉईन करा. आणि हो, मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स. ज्यांना पण इंग्लिश वाचता येतं, समोरचं बोलत आहे ते कळते पण इंग्लिश बोलता येत नाही, त्या महिलांसाठी आहे हा प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स. फ्री डेमो आहे. ज्यांना पण अटेंड करायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. थँक्यू.